थुकरटवाडीत सुद्धा थुकरटवाडीचा राजा विराजमान झालेला आहे आणि या राजाचं दर्शन घेण्यासाठी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनातली लाडकी मालिका लागीर झालं जीचे हे सगळे पाहुणे या मंचावरती आज आलेले आहेत. तर मंडळी सुरुवात करणार आहोत आता गप्पांना. अजिंक्यपासून अजिंक्य. खरं तर हा विषय, या विषयावरती मराठीत तरी मला वाटतं ही पहिली मालिका बनलेली आहे आणि या मालिकेतही अशा बऱ्याच गोष्टी घडल्या ज्या पहिल्यांदा महाराष्ट्रात आणि भारताच्या रसिक प्रेक्षकांसाठी केल्या गेल्या. जसे की नुकतीच आम्ही बघितलेली कसम परेड. हो. मला जेवढं कळालं, काल मी माहिती घेतली त्यावेळेला मला कळालं की ही कसम परेड आत्तापर्यंत शूट अशी कुठेही झालेली नव्हती आणि तुला खऱ्या जवानांच्या बरोबरीनं ती करता आली, तो अनुभव घेता आला. काय सांगशील? ॲक्च्युली 3 दिवसाचं शेड्यूल होतं बेळगावमध्ये आणि माझ्या मते प्रहार फिल्मनंतर सर आपल्याला परमिशन मिळाली. येस येस. प्रहारमध्ये कमांडो ट्रेनिंग सेंटर जे आहे बेळगावचं, तिथं शूट झालं होतं. पण मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये पहिल्यांदाच हे शूट झालं. पहिल्यांदाच कसं परेड आम्हाला परवानगी मिळाली. आगीतून उडी मारणे, किंवा रोपिंग करणे, क्राउलिंग करणे, तारेच्या खालून जाणे. एक ऑब्स्टॅकल असं होतं की त्यावेळी मला बंदुकीचं पाठीमागचं बुड असतं ते इथे लागलं. त्यानं माणूस मरतो. बापरे. आणि ते मला इथे लागलं. ते समोरचं मला दिसलं नव्हतं, म्हणजे काहीच दिसत नव्हतं. तर सर म्हणले की करायचं का पुढे का थांबूया आपण? म्हणलं नाही सर करूया, ही मुलं करतात तर मी का नाही. वा वा. तर त्या दिवशी तर मी रडलोच होतो की 3 दिवसाचं असं वाटलेलं की 3 दिवसाचं ट्रेनिंग आता पूर्ण केलं आणि मी आता बॉर्डरवर निघालो. आणि मी श्वेता मॅडमच्या गळ्यात पडून रडलो होतं की म्हणजे मला आवरलंच नाही त्या दिवशी. वा 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 वा. हे खरंच खूप शिकण्यासारखं आहे आणि तुझ्यामुळे आम्हाला तिथे उपस्थित असण्याचा अनुभव मिळाला या मालिकेमुळे. शीतलकडे आता येणार आहे. लग्नापूर्वी आली होती, आता लग्न झालेलं आहे. लग्नाची चर्चाही भरपूर झाली कारण सामुदायिक विवाह सोहळ्यात तुम्ही हे लग्न केलं आणि एक वेगळा आदर्श घालून दिला या मालिकेनं आणखीन. पण मला हेच विचारायचं आहे, तो सामुदायिक विवाह सोहळा खरा होता का? नाही, तो आपल्या शूटिंगसाठी अरेंज केलेला सोहळा होता. पण त्यात जे कपल्स होते त्यांनी खरोखरची सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न केलेली अशी कपल्स होते. आणि त्यांना आम्ही विचारलं होतं की तुम्ही प्लीज आमच्यासाठी परत याल का, परत लग्न कराल का? कारण तो एक आपण सोशल मेसेजेस स्प्रेड करतोय. एक कपल तर मला आठवत आहे, आम्हाला येऊन सारखं म्हणत आता तरी जाऊ का, सकाळपासून रात्रीपर्यंत आम्ही असे घराबाहेर होत, काय म्हणतील लोक. तो मेसेज ते कपल्स पण परत एकदा देऊ शकले आणि मी लोकांपर्यंत पोहोचवू शकले. ह्याचं मला खूप छान वाटलं. सर सांग, तू सांगू शकशील. स्वतःच पडते. काही नाही, पडली. चालताना कसं काय पडू शकतो? पायात पाय अडकतो. नाही अरे, उभी असताना पण पडते, कोणी नसताना पण काहीही. ती स्वतःच पडते, स्वतःच उठते आणि स्वतःच इकडे तिकडे बघून हसायला सुरुवात करते. म्हणजे स्वतःवर हसायला तिला की पण पडलो. तुम्हाला माहितीये का, तुमच्या सिरियलची प्रचंड क्रेज आहे आमच्या गावात सुद्धा. तुमची जशी लोकप्रिय झाली तशी आमच्या गावातल्या लोकांनी ठरवलं आपली पण एक मालिका झाली पाहिजे, जी आमच्या आता गावात सुरू आहे. तुमची आहे लागीर झालं जी, आमचे जागीर झालं. हा, याला अर्थ आहे खरं तर. जागीर म्हणजे जसं लागीर झालं बाबा तुला, तसं आमचा जो अजय आहे त्याला जागीर झालं. जागीर तो रात्र जागतो का, तर त्याला तुला मिलिटरीत जायचंय, फौजी व्हायचंय. त्याला तिथून 2-3 वेळा रिजेक्ट केलाय जवळजवळ. त्यामुळे आता त्यांनी तो नाच सोडला आणि मग त्यांनी जागून असं ठरवलं की आपण वॉचमन तरी व्हायचं. सगळ्या कलाकारांना विनंती करतो की या कार्यक्रमासाठी आपण समोर स्थानापन्न व्हा. जोरदार टाळ्या. पहिल्यांदा भेटूया मामांना. हळूहळू एकेकाची ओळख. मामा या. मामा तुम्हाला सांगतो, साधारण सिरियल मध्ये आपण बघितलंय का अन्यायग्रस्त ह्या बायका असतात.
म्हणजे स्त्री शोषिक असते, पण आमच्या सिरियलमध्ये वेगळं आहे. आमच्या इथं मामा शोषिक आहे. त्याचं नाव फक्त समाधान, बाकी एकाही गोष्टीचं समाधान त्याला नाही. 450 एपिसोड झाले, पण त्याच्या तोंडी फक्त ऐतिहासिक एकच डायलॉग, पुष्पी जरा गप्प बसतीस का तू? अरे पण तिथे ती काही व्हेरिएशन नाही, मेकअप मध्ये समाधान नाही. तुम्हाला सांगतो, जी एका तासात जेवढं मेकअप लावते तेवढं मी 1.5 वर्षात पण कधी लावलेलं नाही. कपड्याच्या बाबतीत समाधान नाही. चेंज म्हणून 2 सीन नंतर काय, ते एक बनियन आणि तो आयरात आलेला टॉवेल. बरं, तोही श्वेता शिंदेच्या दुकानातून आणलेला. म्हणजे तिथेही काही बोलायचा चान्स नाही. फक्त मामाच्या चेहऱ्यावर एक समाधान आहे. म्हणजे नाही असं काही नाही, थोडंसं समाधान आहे. कारण वॉरंटी पिरियड संपायच्या आधी त्यांना पीस चेंज करून दे. म्हणजे तेवढा आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसतो. तुमचं एक बरं आहे, तुम्हाला पीस चेंज करून भेटला. आम्ही इथं काहीच नाही करू शकत. आता तुम्हाला आमची मामी जर पाहायची असेल तर छातीवर मोठा दगड ठेवा. आमच्या मामीला बोलवतो, मामी या हो. बघितलं मामा, कात टाकल्यानंतर ही परिस्थिती आहे. आधीच सोडूनच द्या तुम्ही. गप्प बसा तुम्ही. आता मामी बदलली आहे परत. नाही, स्वभावानं बदलले, स्वभावानं. काय हो, काय असमाधानी आहात तुम्ही? सगळं मामी सहन करती. हे बघा, आता गाठ माझ्याशी आहे, ह्या पुष्पा भोयटेशी, फेडरेशन अध्यक्ष. फेडरेशनचं स्पेलिंग येते का? होय, DUX. असू दे. पण मी आहे ओनली वन मामी, नो शिवगामी, ओनली पुष्पा मामी. पुष्पे जरा गप्प बसतीस का तू?